Hare
रावणाची भला विद्रूप दिसायला लागला. पण आखी नाही जाळली, इथं थोडी जाळली, इथं थोडी जाळली, इथं थोडी जाळली. एक जण जरा गडबडीत होतं, नाव्याकडे गेलं म्हणजे वारकाकडे गेलं. पण वारकाकडे गेलं म्हणलं हे बघ बरं का कारागीर जराशी एक्सप्रेस दाढी का. एक्सप्रेस म्हणजे जरा काही केली त्यांनी तोंडबिंड धुतलं पाहिलं तर अरे इथं राहिलंय इथं राहिलंय इथं राहिलंय अशी कशी दाढी केली. ते म्हणजे तुम्ही काय सांगितलं एक्सप्रेस करा. एक्सप्रेस गाडी मधले ठेसणं घेत नाही काही ठेसणं सुटतच असते म्हणजे लागा चालायला. काही इथं जळाले काही इथं मला विद्रूप दिसू लागला. त्या काळात ही शूटिंगची व्यवस्था नव्हती. आता ते फोटो पाहायला मजा आली असते. रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. एकच उडी घेतली. कोण जाईल लंकेत. अंगद म्हणजे मी लंकेत जाईल पण मागे येण्याची शंका आहे. जांबवंत तुम्ही जाताना का म्हणजे आता माझं वय झालंय मला पावसात सभा घ्यायला लावू नका म्हणजे आता जांबवंत म्हणजे मी नाही जांबवंत. बरं असे सगळ्यांनी अडचणी सांगितलं मारुती राय घ्या उडी. जी उडी मारली लंकेत नाही थेट पड लंकेत गेली. म्हणजे रावणाची लंका म्हणजे ती काय योजना मागे राहिली. म्हणजे आता करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन जाळले लंका धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबरा म्हणतो तुम्ही लंका जाळून टाकली. त्याचा अहंकार जाळला त्याचा अभिमान जाळला म्हणून तुम्हाला धन्यता आहे. धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. भजन घेऊ ना वारंवार. शेवटचे चालू होईल. ऐका रामकृष्णारी आपल्या सगळ्या लातूर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला आमंत्रण. चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात.
जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन 375 होता. तुकोबरायाचे चिरंजीव नारायण महाराज तुकोबराय वैकुंठाला गेले का काही महिन्याने जन्माला नाही. ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला ज्ञानोबा तुकाराम भजन ज्यांनी महाराष्ट्रात आणलं ते तपोडीजी नारायण महाराज देहूकर यांना अवतारा येऊन 375 वर्ष पूर्ण होता. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत यांनाही समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात एका जनार्दनी. बर नंतर भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या परिचारिका संत जनाबाई महाराज. आपण नेहमी म्हणतो चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनीन पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी त्या श्री संत जनाबाई श्री संत नामदेव महाराज आणि 14 जणांचे कुटुंब यांना नामदेव पायरीवर समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून आणि मग आपल्या समस्त लातूर जिल्ह्याने 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान महामहोत्सव लाखो वारकऱ्यांना एकत्र येऊन भलं मोठं संगीत गाथा पारायण 2 टाइम कीर्तन महा अन्नदान ठेवलेलं आहे. सर्वांना आमंत्रण आहे. आपण सर्व मंडळीने या पारायणाला यायचंय. जवळजवळ 25,000 वाचकांचं पारायण आहे. आपल्याला 25,000 गाथे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब छापून देणार आहेत. मला पारायणाला यायला काही हरकत नाही माऊली. पारायणाला यायचं सर्वांनी. अतिशय गोड पारायण 4 ते 6 हरिपाठ 6:30 ते 11 संगीत पारायण 11 ते 12:30 लातूर जिल्ह्यातलं कीर्तन 12:30 वाजता 50 गावांच्या भाकरी येणार आणि मग अन्नदान सुरू होणार 3 वाजेपर्यंत. 3 ते 4 हरिपाठ 4 ते 6 चरित्रकथा 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन असा महामहोत्सव. या महोत्सवामध्ये परत 6:30 ते 8:30 कीर्तन परत 50 गावांच्या भाकरी म्हणून मग आमटी महोत्सव महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध आमटीचे आचारी तिथं बोलावून त्यांना विशेष असं आमटी महोत्सव साजरा केला जाणार. जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाने मराठवाड्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन लातूर जिल्ह्याला होणार आहे. 375व्या वर्षानंतर हे तुकोबरायचं कृषी प्रदर्शन त्यांच्या नावाने म्हणून 375 कंपन्या आपल्या शेतकऱ्यांचं आणखीन ज्ञान विकसित व्हावं म्हणून त्या कंपन्या आपल्याला वेगळं ज्ञान देण्यासाठी येणार आहेत. जगद्गुरु तुकोबराय कृषी प्रदर्शन संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानपासून महिपती महाराज संस्थानपर्यंत सगळे संतांचे वंशज संतांचे देवस्थान आपल्याला भेट द्यायला लातूरला येणार आहेत. मागणी असं वारकऱ्याचा कुंभमेळाच आहे आणि म्हणून कामी पडेल निराळा ऐसा सांडोली सोहळा या न्यायाप्रमाणे आपण सर्व मंडळीने पारायणाला यायचे अशी सगळ्याला विनंती. औसा तालुक्याच्या ज्या दिवशी भाकरी येतात त्या दिवशी हा पहिलाच दिवस. औसा तालुक्याच्या अर्ध्या तालुक्याच्या भाकरी सकाळी अर्ध्या तालुक्याच्या संध्याकाळी भाकरी येतात. तर आपण सगळ्या मंडळीने ते नियोजन ध्यानात धरून पुढची वाटचाल करायची. आपण सर्वांनी या उत्सवाला सहकार्य करायचे अशी सर्वांना विनंती. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च आणि 21 फेब्रुवारीला आपल्या या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबरायच्या पादुका श्री क्षेत्र भंडारा डोंगर जिथं तुकोबरायला साक्षात्कार झाला जिथं तुकोबरायांनी अभंग गाथा लिहिली तिथून साक्षात तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात येणार आहेत. आपण सगळ्यांनी हजर राहायचंय. सकाळी 6 वाजताच हजर राहायचंय. सिद्धेश्वर मंदिराच्या तिथे सकाळी 6 ते 8 कीर्तन होईल. 8 वाजता हेलिकॉप्टर येईल. मग 8 वाजता मिरवणूक आहे तुकोबरायांची 375 पताका पुढं. त्याच्या पाठीमागे 375 तुळशीवाल्या महिला. त्याच्या पाठीमागे 375 महिला कलश घेऊन. त्याच्या पाठीमागे 375 पखवास. त्याच्या पाठीमागे 375 टाळकरी. त्याच्या पाठीमागे 375 विनेकरी. असा आग्या मोहाळ उठल्यावानीच आवाज चालला पाहिजे बघा. त्याच्या पाठीमागे 375 कीर्तनकार. त्याच्या पाठीमागे 375 चोपदार. त्याच्या पाठीमागे 375 तुकाराम नावाच्या व्यक्ती. त्याच्या पाठीमागे 375 नारायण नावाच्या व्यक्ती. त्याच्या पाठीमागे 675 नामदेव नावाच्या व्यक्ती. त्याच्या पाठीमागे 675 जनाबाई नावाच्या महिला. त्याच्या पाठीमागे 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं आणि मग रथ मग पादुकान मग माग तुम्ही मोकळे आपलं पाठीमाग दमान हो द्या असं म्हणे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या मिरवणुकीला याचं मग भलं मोठं रिंगण संपन्न होणार आणि मग पादुका पोहोचल्यावर परत एक कीर्तन होणार. कीर्तन सेवा संपन्न झाल्यावर आणि मग मात्र अन्नदान सुरू होणार. हे 21 तारखेला 21 फेब्रुवारीला आणि 22 फेब्रुवारीला मात्र महामहोत्सव अतिशय सुंदर उत्सव सुरू होणार. तुकोबरायांच्या पादुका पुढं 24 तास भजन आहे. 5 गावांनी 2 तास. ज्या भजनी मंडळाचा ज्या दिवशी पार आहे
जे गाव ज्या दिवशी त्याने 8 दिवसात फक्त तुम्हाला 2च तास आहे, त्याच्यात 5 गाव आहेत तुम्हाला. आपण तिथं कधी भजन करणार? भंडारा डोंगरावर जाऊन इथंच भजन आहे. तिथं कधी नामदेव पायरीपाशी तुम्हाला उभं तरी कोणी करीन का? तिथं जनाबाईंच्या पायरीपडी कोण उभं करणार? इथंच भजन करायचं. असं गोड भजन 5 गावांनी 2 तास. अशी सर्वांना विनंती. शेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली बालाजी महाराज हासेगाव वाले. कोड काय कोड बाळे महाराज काय तानात नाचत आहे. काही फार गळालेत चालत नाही. उभी हयात काही नाही भजनात घालवली. ताळाला दोऱ्या ठोल्या नाही मला. भातांगडीला बी होत ते. वा 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 खरंच बाळे. ताल काय महाराज नाही तर काही तर तालात येत नाही. सकाळी एखाद्याला तुम्ही मारुतीची आरती ओळख दिली, हातात आरती द्यायची, घंटी द्यायची, वाजवा. हा घंटी वाजवा. सुख करता दुःख हरता आरती ओळा वार्ता विघ्नाची. घंटी बंद पडली ना, नरवे पूर्वे प्रेम अहो त्या आरती बंद पडली. कृपा दयाची हे दोन्ही संगत चालायला रोज करावं लागत तरी ते तुळस कधीच्या नवसन कोंबडी गवस रोज करावं लागत. असं जरा खरंच या बाळासाठी टाळ्या वाजायच्या. त्या माऊलीला खरंच धन्यवाद की त्या माऊलीने हे संस्कार दिले. आज हे बाळ टाळ घेऊन उभा आहे, कालांतराने मोठा फड उभा करी. वा असं आहे. हरिपाठ पाठ आहे का? वा हरिपाठ पाठ या बाळाला मानलं पाहिजे. खरंच धन्यवाद. आपल्या मुलांना शिकवा असं मान. वा काहीला नमस्कार करू नये, काहीला लांबून करावा, काहीला शेवटचा करावा, काहीला वारंवार पुन्हा पुन्हा वेळोवेळा. माऊली मारुतीरायाला रोज दर्शन घेतलं पाहिजे. शक्तीची देवता आहे, भक्तीची देवता आहे. मी तर म्हणतो एक वेळेस रामरायाचं दर्शन नाही झालं तरी चलत, मारुतीरायाचं दर्शन झालं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात रामरायाची मंदिरं कमी आहेत माऊली, मारुतीरायाची मंदिरं जाऊ. ही शक्तीची उपासना आहे, ही भक्तीची उपासना आहे. आणि म्हणून तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, पुन्हा पुन्हा वेळोवेळा. तया म्हणजे कोणाला? वर्णन करतात हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. वा हनुमंत. हनु अधिक मतुक प्रत्यय. ते तुमच्या डोक्यावर नाही पार मांडवून जाईल. नाही सांगितलेलं बरं. ते बाळपणी जेणे सूर्याचे धरले. हे ज्यावेळेस जन्माला आले, जन्माला आल्या क्षणी त्यांना भूक लागली मारुतीरायाला. पाहिलं तर सूर्योदयाला एक सूर्योदय झाला आणि लाल गोळा दिसला. यांना वाटलं काहीतरी फळ आहे. आणि मारुतीरायाने तिकडे उड्डाण केलं आणि सूर्यग्रासला. सूर्यग्रासल्यावर उजेडता उजेडता अंधार झाला. उशक काल होता होता काळ रात्र झाली. बाळपणी जेणे सूर्या ते धरिले. सूर्याला गिळंकृत केल्यावर मग सगळं देवांचं मंत्रिमंडळच आलं. मग वरून गांधी पवन राजेन देवेंद्र आपलं हे सगळीच आली महाराज. अरे कोण बाळ एवढं? सूर्यच गिळंकृत केला म्हणजे सूर्यच धरला. मग सगळे इंद्राधिक देव आडवे आले. इंद्राधिका दिले थोर मार. सगळे इंद्रन चंद्रन सगळे हाता घालूनच काढले मारुतीरायाने. आता काय करा? इंद्राधिका दिले थोर मार. खूप शक्ती, खूप महाबळी होते ना हनुमंत. महाबळी, खूप ताकद. एवढे बलवान की बालपणीच चंद्र सूर्याला धरलं. इंद्राधिक आडवे आले, सगळ्याला हाता खालून काढलं.
अखेर शेवटी इंद्राला वाटलं या बाळासाठी कशाला शस्त्रास्त्र वापरायचं, पण इंद्रच गोळू गोळू घ्याला, भारतात गोळा. इंद्राला वाटत होतं मी पडणार नाही, पण त्यालाच डोक्यावर टाकला. मग इंद्राने वज्र काढलं. इंद्र वज्र मारी हनुवटी, आणि इंद्राने ते वज्र हनुवटीवर मारलं, आणि मग ते एवढा भाग सुचला आणि बाळ खाली पडलं. मग वायुदेव येऊन बाळ तो उचलेला. वायुपुत्र आहेत ना ते. माझ्या बाळाला कोणी मारलं की वायुदेवाने बाळ उचललं, सगळं अवघाची डोळं दिला प्राण, तेव्हा सगळा वायू आवरून धरला. मग लोकांना वारच नाही, वारच भेटणार. लोकांना वारं घालायची पाळी आली. वारं घालायला माणूस नाही ना, श्वास कोणाला भेटणार. मग सगळीकडे हल्लकल्लोळ उडाला. मग सगळ्यांनी वायुदेवाची प्रार्थना केली. सगळे देवगण गंधर्व प्रगट झाले, आणि मग सगळ्यांनी ते बाळ पुन्हा अंजनीच्या पदरात घेऊन घातलं. बाळाला शुद्धीवर आणलं. सगळ्यांनी वरदान दिले. पण हे लहानपणी या बाळाने पराक्रम केला आणि इंद्राला हाता घालून काढले, याची समाजाला कायम आठवण राहावी म्हणून इथं हनुवटी जी होती ती फुगलेली राहिली कायम. ती फुगलेली का राहायची? जरी मार खाल्ला असत तरी इंद्राला मार दिल्याचं ते लक्षण. पानिपतच्या युद्धात जरी मराठे हारले तरी तिथून पुढे इब्राहिम लोधी परत आला नाही, आपलं अहमद शाह अब्दाली परत आला नाही. त्याला माहिती होतं एकदा यांच्या हातातून सुटलोय, परत हे आपल्याला जीत जाऊ देणार नाही. तुम्ही अहमद शाह अब्दालीचे जे नंतरचे पत्र आहेत वाचादारा, या पानिपतच्या युद्धाच्या विषयी त्यांनी जे लिहिलंय, खूप लढे मराठा, वा त्याचा शब्द आहे खूप लढे. असे लढले म्हणजे फक्त माझ्यावर अल्लाची मेहर होती म्हणून मी वाचलो, नाही तर माझी चटणीच होती. आणि फक्त त्यांच्यात समन्वय नव्हता, हाच घोटाळा आहे भारतीयांचा. या पहिल्यापासून आपल्या समन्वयाचा, माणसं समान वयाची पण समन्वयाची नाही. फक्त त्यांचा समन्वय नव्हता म्हणून मी जिंकलो, नाहीतर माझी चटणीच होती पानिपतच्या युद्धात. परत तो आला नाही. परत इब्राहिम लोधी आला नाही, त्याच्यावर दहशतच बसली बाळ. परत या भारताच्या नादीत लागायचं मला. गेला तो गेला, परत आला नाही. नंतर महाजी शिंदेने अख्खा परत आटके परत झेंडे फडकवले बाळ. परत गेलेलं 10 वर्षात सगळी गेलेली सत्ता परत उभी केली, परत दिल्ली हातात घेतली. परत अहमद शाह अब्दालीने इकडून पत्र पाठवले, पण अहमद शाह म्हणला नाही, एकदा वाचलो डबल ते नाही, आपण नाही गेलेलं बरं. तसं मारुतीराय जरी हनुवटी फुगली असेल तरीही ते इंद्राला हरवल्याचं प्रतीक आहे, म्हणून त्यांना तेव्हापासून हनुमंत म्हणू लागले. हनुमंत महाबळी, खूप बलवान. खूप बलवान म्हणजे काय बोलायचंय, बलवान बिन बुद्धिमान बिन. वा, हे म्हणतात ना दोन्ही संगत राहिलं पाहिजे. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली मग ते म्हणजे सुशेल वैद्याला घेऊन या. आता सुशेल वैद्य आणायचा तर मग बुद्धिमान खूप घरासकट उचलला, बळबी पाहिजे ना उचलायला, अख्खं घरच उचललं महाबळी. मग सुशेल वैद्याला घेऊन आले. प्रभू राम म्हणले तुला सुशेल वैद्याला आणायला सांगितलं होतं, त्याचं घर का आणलं? म्हणजे डॉक्टर लोक येतं. परत म्हणजे ते कानात घालायचं राहिलं आणि इंजेक्शन राहिलं. दवाखान्या सगळं उठलो ना, काय औषधं घ्या, गोळ्या घ्या, इंजेक्शन द्या, पण उधारा काय घालायचं. बुद्धिमत्ता मोरीत वाचवायचं. महाबळी अख्खं घरच उचलो ना. मग सुशेल वैद्याने सांगितलं सूर्योदयाच्या आत हिमालयातून तुम्हाला काही जडीबुटी आणावं लागतात. द्रोणागिरी पर्वतावर जडीबुटींची ओळख सांगितली. जे गेले महाबळी होते, उड्डाण केलं गेले. पण आता येते परत तो म्हणन कोथमीर आणली, मेथी राहिली, मेथी आणली, बटाटा राहिला ना, मग डोंगरच उचलेला. नको काही परत कोणाला खोकला आला, काकला आला, हे औषध त्याला जोडायचं नाही, ते औषध याला जोडायचं नाही. दवाखाना नव्हतं, तिकडून दवाखान्यात आणला, इकडून मेडिकलच उचलून आणला. अख्खा डोंगरच उचला. द्रोणागिरी कपिहाती आदविला सीतापती, थोर केली ख्याती भरत भेटी समय. सगळं डोंगर ज्याला माझं महाबळी. वा, द्रोणाचळ चंद्राचळ हनुमंती आणिला विशाळ, त्याच्या शाखा अधोमळ तो हा इंद्रनीळ पर्वत. नामदेव महाराजाच्या गाठ्यात वर्णन आहे. त्याला माझं महाबळी. रावणाची दाढी जाळी. वा, रावणाची दाढी पेटवली महाराज. त्यावेळेस मारुतीरायाला धरलं आणि धरल्यावर मग शेपटाला सगळे वस्त्र गुंडाळायला लागले. नाथ रामायण एकदा वाचलं पाहिजे बरं का, लयच गोड लिहिलंय नाथ रामायणात. आता काय सांगावं, सगळ्या लंकेची वस्त्र गुंडाळली तरी हातवर शेपूट रिकाम आहे. अरे शेपूट सगळं शेपूट गुंडाळून झालं का म्हणजे हातवर रिकाम आहे. सगळी लंका नागडी उघडी जाईल, कुठंच कापड ठेवलं नाही तरी शेपूट लांब झालं. म्हणजे मग सीतेचं वस्त्र आणा, लगेच आखडून घ्या.
आपण घेतो सीतामाईचं नाव वा म्हणजे मग तेल वाता अख्ख्या लंकेचं तेल वतलं तेव्हापासूनच लोकाला पुढे तेल घालायचा नाद लागला बरोबर बघा जरा बरोबर काय पॉईंट आहे मी म्हणतोय लोकांच्या संसारात तेल घालायचं काही लोकांना कुठे तेल वाचायचा ना त्यांचे रावणाचेच वंश सगळे महाराज आणि मग सगळ्या लंकेचं तेल आम्ही त्या शेपटीवर वतलं मग पेटवायला सुरुवात केली त्या काळात काय अशा काड्याच पेट्या नव्हत्या महाराज मग ते आगटी राहायची किंवा चकमक राहायची चकमकीने थोडस जाळ झाला पण जोर होता त्या जोरावर शेपटी धरली म्हणजे फोका कोणी फोकायचं जाळच व्हायला मारुतीरायाने अग्निदेवाला सांगितलं होतं लहानपणी तुला हाता खालून काढलेला आहे आता का मी सांगितल्याशिवाय तो उठाव करायचा नाही मी सांगितलं का तो आंदोलन घेऊन मुंबईला यायचं असं यायचे तुम्हाला कळायचं नाही बाबड्या तुम्ही आपल्या पिढ्यात फोका हे सगळं फुला घालून पाणी चाललंय त्यांच्या चाललंय चपात्या भाजायच्या तुमचं चाललंय गेस ते तोड जावेन मी ह्या गटाचा त्या गटाचा गटन तट सोडा आणि वारकरी वामाव तर तुमच्या जीवनाचं कल्याण हे नाही तर कल्याण नाही जेवढीच आपल्या जीवनाची मारुतीराने आपले सांगितलं मी सांगत जोपर्यंत तू पेटायचं नाही जेव्हा रावण फोकायली एक जण फोकायचं पेटाना 2 जण फोकायला लागले 3 जण तेवढ्यात एक जण म्हणा रावणा अरे तुला 10 तोंड येतं 10 तोंडाने जर फोकला तर लगेच भाडका होईल आणि मग रावण स्वतः फोकायला उतरला खरं काही माणसाने पुढेही उतरू नये वस्ताद व्हा कोणाचा हात धरू नये काही आपलं वय झालंय आता आपण वस्ताद झालेलं सांगलं काही माणसं तुम्ही बाजूला मला अरे हो तुझं वय झालंय आता वस्ताद होण्याची मजा आहे ना महाराज ती कोणाचा हात धरण्यात मजा नाही स्वतः खाली उतरला म्हणून लागला फोकायला मारुतीराने सांगितलं अग्निदेव त्याला हा होऊन जाऊ दे जो अग्नी भडाकला महाराज त्याच्या 10 तोंड 10 जाड्यान गाड्या बी अशा होत्या महाराज भल्या लोंबत होत्या लांबलं जे भडका झाला शेप Yeah.
पण आपण जसं पांडुरंगाचा हात लावून दर्शन घेतो, इथं सरस्वतीचं हात लावून दर्शन घेतो, महादेवाचा हात लावून, पांडुरंगाचा हात लावून, मारुतीरायाचा हात लावून, तसं घरात एखादी इंगळी निघाली किंवा विंचू निघाला, घरात किंग कोबरा निघाला, साक्षात नारायण निघाले. पुढं किंग कोबरा निघाला आणि एखादी घातला दंडवत आणि मग किंग कोबराने त्याला चांगलाच आशीर्वाद दिला. म्हणतो अरे बाबा, सर्प नारायण आहे, विंचू नारायण आहे. पण तुकाराम महाराजाचं नेहमी वंदावे दुरून हे प्रमाण म्हणत असताना रामदास व मनसुख माग उडी आणायची, हातभर उडी आणायची. वंदावे दुरून उडी आणायची. वंदावे दुरून शिवो नये काहीला नमस्कार लांबून घालायचा. वा, काही लोकांपासून लांब राहिलेलं चांगलं. वा, गजम खरम श्वानम मत्तम रंडाम च बहुभाषिणीम राजपुत्रम कुमित्रम दूरतः परिवर्जयेत. वा, शास्त्र सांगतं या 7-8 गोष्टीपासून, 7-8 माणसापासून जरा लांब राहा. गजम म्हणजे हत्ती, हत्तीपासून थोडं लांब राहायचं. एक जण हत्ती चांगला आहे म्हणून त्याच्या सोंडी जवळ गेला, शेल पिकाळ आलेला, जे हत्तीने त्याला सोंडीत धरला, वैकुंठालाच पाठवला, नाही खाली मारला. हत्तीपासून थोडं लांब राहायचं. गजम खरम, खर म्हणजे गाढव, गाढवाच्या पाठीमागून जरा जायचं नाही. एक जण गाढवाच्या पाठीमागून गाईचं मागून दर्शन घ्या, तसं गाढवाचं मागून घ्या. त्याला गाढवाचं मागून दर्शन घ्या, जे गाढवाने की खांडली ओकांड्यातच जाऊन. गजम खरम श्वानम, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्रा म्हणजे खंडो आहे. एक जण गेला जवळ, जे कुत्र्याने धरला चिंग चिंग चिंगाट पाळाला मारा. कुत्र्यापासून लांब राहावं. गजम खरम श्वानम मत्तम, मत्तम म्हणजे उन्मत्त, जो उन्मत्त मनुष्य ते झालंय मागं प्रकरण, लांब राहावं. गजम खरम श्वानम मत्तम रंडाम, एखाद्या विचित्र वागणारी माऊली असेल तिच्यापासून लांब राहावं. हो, आपलं तोटं बरं, नाही तर लोक त्याचा गैरअर्थ काढतात. महाराज बहुभाषिणी, दाट बोलणारी बाई. एक महाराजाची एका दाट बोलणाऱ्या गायची गाठ पडली. मग माई साहेब म्हणजे महाराज कुठं चालले? मग महाराज म्हणजे चालू कीर्तन, मग निघायचं ना. बाई म्हणले जरा 2 मिनिटं उभा राहा, बोलायचं. महाराज राहिले एवढी लागले बोलायला. अख्खं गाव म्हणलं घ्या घ्या शूटिंग करा, टाका गावच्या ग्रुपवर. झालं, सुरू झालं. दाट बोलणाऱ्या बाईपासून लांब राहायचं. आता इतकं बारीक सांगायची पाळी नाही आली पाहिजे. वर बघा जरा, वर बघा, खाली काय पाहताय? बहुभाषिणी राजपुत्र, राजकारण्याच्या पोरापासून एक लांब राहायचं. राजपुत्र म्हणजे राजकारण्याची पोरं, कारण त्यांना फुकटचा बापाचा पैसा भेटलेला असतोय, त्यांना कष्टाची काही माहिती नसती, सामाजिक भावना नसते, आणि ते माझा टेल असते. आणि मग माझा टेल असल्यामुळे तुम्ही त्यांच्या संगतीत गेले का तुमचा खाकाना झालात म्हणून समजायचं. राजपुत्रम कुमित्रम, आपल्या जीवनात असे सुमित्र पाहिजे, सुगावचे मित्र पाहिजे. सुमित्र आपल्या जीवनात कुमित्र नको आहेत मावले. उगा देवाला दिसलं मारुतीचं मंदिर पाठीमाग बसले, काढल्या शेंड्या का आणलं पाणी का भिजवली छापी केला ताना का सोडून असल्या जोडीदारांच्या संगतीत राहायचं नाही. कुमित्रम, काही लोकांना नाही पटत येते, महाराज अचूक सांगायला लागले, असले भागार जोडीदारही करू नये. मग राजपुत्रम कुमित्रम दूरतः परिवर्जयेत. धर्मशास्त्र सांगतो यांच्यापासून लांब राहा. खूप खूप गोड आहे महाराज, हे ज्ञानांजन आहे. हे ज्यांनी घेतलंय ना त्याची मृत्यू लोकांची यात्रा कडाला गेलीच म्हणून समजायची. वा, हे ज्ञानांजन आहे, संतांनी डोळ्यात घातलेलं. वा, काहीला नमस्कार करू नये, काहीला लांबून करावा. बर, काहीला शेवटचा नमस्कार करावा. आता नमस्कार शेवटीचा Oh,
लांबून करावं काहीला शेवटचा करावं शेवटचा म्हणजे कोपरापासून हात जोडावा म्हणजे काय इथं भेटले वरी भेटू नका आमच्या लातूरच्या भाषेत वरी भेटू नका वर भेटू नका काही माणसाला शेवटचा नमस्कार व इथं भेटला परत भेटू नको एका मालकाचं मालकिनीचं झालं भांडण आता तेवढाच घंटा संसारात तंटा चालायचा ते काय असं भांड्याला भांडं लागलं आणि लग्न होऊन एकच वर्ष झालं होतं केस गेली कोर्टात केस आली बोर्डावर न्यायाधीश साहेब जरा असे अनुभवी होते तुमच्यासारखे अगदी अनुभवी माणसं न्यायाधीश साहेब म्हणले बाई जीवनात काही गोष्टी एकदा करायच्या असतात त्याला लग्न म्हणतात एकम विवाह डबल डबल लग्न करू नये जसं डबल बटन दाबलं का मतदान बाद होतं तसं डबल डोकं लावलं का बिगर चुमडीचं का गडी गावातून बाद होतो वर बघा वर बघा वर बघा मग झालं असं की बाई घडू नाही तुमच्या दोघांचं भांडण घडलं पण मी तुमच्या बापासारखा आहे बापासारखा नव्हता तेही चांगला वयातलाच गडी होता न्यायाधीश साहेब बाई मी तुमचा जवळच आहे असं समजा आणि तुम्ही एकदा नांदायला यांनी जर तुम्हाला सांभाळलं नाही तर याच्या कानाखालीच गणपती काढतो याला ठणकावतो तर तुम्ही नांदायचा बाई म्हणजे साहेब अहो एक वर्ष याच्या सगळं संसार केला वर्ष तर सुखाचं गेलं नाही पण एक महिनाही सुखाचा गेला महाराज महाराज रामकृष्ण रामकृष्ण समोर या समोर या समोर या भूषण आहे तुम्ही असं आहे वा ऐका न्यायाधीश साहेब म्हणले बाई तुम्ही एकदा नांदायचा बाई म्हणजे अहो एक वर्ष सुखाचं नाही गेलं वर्ष सोडा महिना सुखाचा गेला नाही महिना द्या सोडून 15 सुखाचा नाही गेला 15 लय लांब राहिला आठवडा याच्या संगतीत सुखाचा नाही गेला एक दिवस सुखाचा नाही गेला एक तास नाही एक मिनिट नाही एक सेकंद नाही आणि तुम्ही म्हणता नांदायचा न्यायाधीश साहेब म्हणले बाई मी सांगतो माझा ऐका हात जोडून सांगतो ह्या गोष्टी परत होत नाही एकदा मन जोडली एकदा का भमली परत जोडत नाही तोडीले तुटते जडीले जडते पत्रिकेच्या अभंगात एकदा तुटलं का तुटतच जोडायचं म्हणलं तर जोडतच मी सांगतो नांदायचा बाई म्हणजे नाही नाही अहो असं नका करू न्यायाधीश साहेबाचा आग्रह मी सांगतो नांदायचा मी सांगतो बाई जी वैतागली बाई म्हणजे काय सांगता या सगळं नांदायचा आणि या सगळं एक वेळेस मी तुमच्या बरोबर नांदाली त्याच्या बरोबर जाणार न्यायाधीश म्हणले बाई आता भेटले आता परत भेटू नका आता नमस्कार मीच माझी निवायतागलो तुझं कुठं गळ्यात घेऊ म्हणले काही लोकांना नमस्कार घालू नये काहीला लांबून घालावा काहीला शेवटचा घालावा आता नमस्कार शेवटीचा ऐका 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 परत ऐका काहीला नमस्कार घालू नये काहीला नमस्कार लांबून घालावा बर काहीला शेवटचा नमस्कार घालावा पण काहींना वारंवार पुन्हा पुन्हा वेळोवेळा नमस्कार करावा हनुमंतरायाला वारंवार पुन्हा पुन्हा वेळोवेळा नमस्कार करावा अभंगाच्या दुसऱ्या शरणात समाजाचं उत्थान व्हावं या समाजाला ज्ञानाचा डोळा प्राप्त व्हावा ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस होतो विरेशा आणि मग त्यांनी एवढं समाजासाठी आधार लोकांशी ग्रंथ केले खूप ग्रंथ केले त्या एका ग्रंथातील श्लोक मी तुम्हाला सांगितलाय त्या श्लोकामध्ये ऋषी मुनींचं म्हणणं आहे की काही लोकांना नमस्कार करायचा नाही काही लोकांना रामराम घालायचा नाही काही लोकांना चेहरी म्हणायची नाही सलाम अलेकुम म्हणायचं नाही अलेकुम सलामही म्हणायचं नाही त्यांना पाहून असं सुद्धा करायचं नाही कोण हो 6 जण आहेत दूरस्थम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम क्रोधवंतम मदोन्मत्तम नमस्कारी अपिवर्जय धर्मशास्त्र सांगते 6 जणांना रामराम घालायचं नाही नमस्कार करायचा कोण 6 जण त्यातला पहिला दूरस्थम
एक रस्त्याच्या पलीकडे उभा आहे आणि आपण इथं उभे येतो, किंवा एक आहे भुसणीत उभा आणि एक आहे शिवणीत उभा. दोघं फक्त एकामेकाला दिसतेच, पण नेमका माणूस कोण आहे हे दोघालाही ओळखू ना. आणि मग हा त्याला हात करतोय राम राम म्हणा, राम राम. त्याला वाटलं हे काय रामदेव बाबाची आसनं करतोय का काय कोणाचं. ज्यावेळेस माणूस खूप लांब आहे, आपल्याला तो ओळखू आला नाही हा कोण आहे, काय आहे, अमुक आहे तमुक आहे, मग त्याला राम राम घालू नाही. काही झालं राम राम घालायचा तडाखा असतोय कोणाला. खूप दूर मनुष्यानं त्याला जवळ येऊ द्या आणि मग त्याला राम राम घाला महाराज. दूरस्थम, जो लांब उभा आहे त्याला राम राम घालू नका. जलमध्यस्थम, जलमध्यस्थम म्हणजे एक जण मांजरा नदीला आंघोळीला गेला आणि अचानक पुरा आला. या वर्षी मांजराची खूपच मोठी कृपा आहे महाराज. मोकळ्या मनाने मांजरा वाहिली महाराज. तेरणा मोकळ्या मनाने वाहिली. वा. तेरणा नदीत कोणीतरी आंघोळीला उतरलाय, मांजरा नदीत कोणीतरी आंघोळीला उतरलाय. तिकडे वरच्या पट्ट्यात झाला पाऊस आणि अचानक दारं उघडली आणि मांजरा नदीच्या खाली तो स्नान करतोय पुलाखाली. अचानक पाणी आलं, त्याला थोडं थोडंच पावता येतंय. तो लागल्या गटकाळ्या खायला, तुम्ही वरून पुलावून चालले. तुम्ही म्हणे राम राम म्हणा. अरे ज्याचं जळत आहे त्याला कळत आहे, त्याची मरायची पाळी आली, त्याला हात हालू का पाय हालू हे पंचायत. आणि तू म्हणतो राम राम म्हणा. एखादा जर पाण्यात पोहत असेल किंवा बुडत असेल तर तसल्या माणसाला राम राम घालून. जलमध्यस्थम नमस्कार अपि वर्जयेत. वा. नमस्कार घालताना टाळावा. दूरस्थम जलमध्यस्थम धावंतम. धावंतम म्हणजे ज्याच्या पाठीमाग धावपळ आहे, गडबड आहे, लग्न आहे, भावकी काही शानी नाही. मग याला तो लग्नाच्या मंडपवाल्याला पाहायचं, याला स्पीकरवाला पाहायचाय, ब्राह्मण यालाच पाहायचाय, आचार्य यालाच पाहायचाय, किराणा भरायचाय, बस्ता बांधायचाय, सगळे डागडागिने करायची, याची चालली धावपळ. आणि एक जण मला का रामभाऊ तुम्ही सकाळी माझ्या जवळून गेले मला राम राम नाही घातला. काय राम राम नाही घातला बाबा? इथं आमचं काय चाललंय तुझं काय चाललंय बाबा? आमच्या मागे चालली धावपळ. आणि धावपळीत असलेल्या माणसाला तूही राम राम घालू नको आणि माझ्याकडूनही अपेक्षा करू नको. धावपळ लागली किंवा एखाद्याच्या मागे ईडी लागली आणि मग त्याला वाटलं आता कंपनीचं धाकाव का कारखान्याचं धाकाव का तुतारी हातात घ्यावा का कमळ पहा ऐके वचन कमळापण. तीक्ष्ण उत्तरेन हाती घेऊन बाण फिरेन का तुका म्हणे घडी घडीने साधावी का उभारेला हात का झाडू संताचे मार्ग. सगळ्याला प्रमाण आहेत आपल्याकडे. नेमकं हातात काय घ्यावं त्याची पंचा, त्याची चालली धावपळ. कारखान्याचं धाकाव का कंपनीचं धाकाव का परराष्ट्रातल्या स्विच बँकेचं धाकाव, त्याची चालली धावपळ. तुम्ही का तुम्ही सकाळी माझ्या जवळून गेले मी राम राम घातला, तुम्ही मला राम राम नाही घातला. पहिली गोष्ट तूच कशाला घातलाय सांग. ज्याच्या पाठीमागं धावपळ चालू आहे त्या माणसाला राम राम घालू नये. धावंतम. दूरस्थम जो उभा आहे, जलमध्यस्थम जो पाण्यात बुडतोय, धावंतम ज्याच्या मागे धावपळ चालू आहे या तिघाला राम राम घालू नये. हे तिघ अडचणीत येत माने महाराज, हे तिघ अडचणीत आहेत म्हणून राम राम घालू नका. पण पुढचे जे तीन येत ते अडचणीत नाहीत, मग ते लायक नाहीत म्हणून राम राम घालू नका. काही पुढचे जे तिघ आहेत ना ते लायक नाहीत. काही लोक राम राम घालायच्या लायकीचं नसते, चहा पाजायच्या लायकीचे नसते, घरी आणायच्या लायकीचे नसते. गल्लीत गाठपटी का तिथंच खाना नारळाने वटी भरायची, तिथूनच काढून द्यायची. ते लायकीची नाही. कोण हो? धनगर्वितम, क्रोधवंतम, मदोन्मत्तम. हे तिघ आहे. धनगर्वितम म्हणजे याला पैशाचा माज चढलाय. काही लोकांकडे पैसा खूप असतो पण त्यांना त्याचा माज नसतो. वा, खूप पैशावाले पण माज नाही. काही उगा 1.5 दिवसात आणि पोल उसात उगा थोडेच पैसे असतात पण ते शेडाना बुडूक नाचतय तुडुक 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 लय पुढे आणते बघा. मग ज्याला पैशाचा गर्व आलाय, त्याला पैशाचा अहंकार चढलाय, अशा माणसाला आजपासून राम राम घालायचा नाही. तुम्ही पैशावाल्याला राम राम घातला का त्याला वाटतं हे माझ्या पैशाला वाकले. उलट पैशावाला जवळ आला तर तुमच्या राम राम घालत नाही, उलट त्याच्याकडे पाहायचं इकडे पाहिजे काय चाललंय वारकरी वा. मग तो होन म्हणतो का हो राम राम म्हणा ना. हा हा तुम्हाला वय बर बर राम राम राम. मग ती होन बोलत आहे आपल्या संग. अशा वेळी ज्या वेळेला ज्या माणसाला पैशाचा मज चढलाय अशा माणसाला राम राम घालू नये. दूरस्थम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम क्रोधवंतम.
एखादा मनुष्य रागाच्या भरात आहे. एक जण बायकोला मोगरीने हाणीत होता. तुमच्याकडे मोगरी आहे का? वा. एक जण बायकोला मोगरीने हाणीत होता. जुन्या काळातले गडी बायांना लय हाणायचे, जुने हाताला. आता बायकाच गाड्याला हाता घालून गाडी जात मारा. आता काळच बेकार नाही का नाही. एक जण बायकोला मोगरीने हाणीत होता. जुन्या काळात बाया ऐकायच्या बी जुन्या काळात. बायको काहीतरी उलट बोलली होती मालकाला. काही बाया बोलायला जरा वाढावं राहतात महाराज. मी आपल्या लातूरचं नाही सांगत, मध्य प्रदेशचं सांगतोय. मग तुम्हाला लातूरचं कधी मी मध्य प्रदेशला गेल्यावर सांगणार आहे. एक बाई काहीतरी मालकाला उलट बोलली, ते मालक तिला मोगरीने हाणीत होता. आणि तेवढ्यात त्याचा जोडीदार तिथं आला म्हणला, सचिन राम राम म्हण, राम राम. ते रागाच्या भारत होता, त्याने जीत मोगरी त्या सचिनच्याच पाठीला. हे ध्यानात धरायचं, जो रागाच्या भरात आहे त्याचा राग थोडा शांत होऊन द्यायचा. आणि मग माझं राम राम बरं चाललंय का, असं तसं चौकशी असं आहे. ते क्रोधवंतम आणि मदोन्मत्तम, ज्याला सत्तेचा मद चढलाय, ज्याला वैभवाचा मद चढलाय, त्या माणसाला एक राम राम घालू नये. 6 माणसं आहे. त्याचे पहिले 3 अडचणीतले, दूरस्तम नाम उभा आहे, जलमध्यस्तम पाण्यात बुडतोय, धावंतम ज्याच्यामध्ये धावपळ चालली, हे 3 अडचणी. त्याच्या पुढचे 3 मात्र लायक नाही. धनगर्वितम ज्याला पैशाचा मात चढलाय, क्रोधवंतम जो रागाच्या भरात आहे, आणि मनोन्मत्तम ज्याला मद चढलाय संपत्तीचा, सत्तेचा, वैभवाचा, बारदाण्याचा. या 6 जणाला राम राम घालू नये. काही मंडळीला नमस्कार घालू नये. नमस्कार अतिवर्जित. काही मंडळीला नमस्कार करावा, पण दुरून करावा, वंदावे दुरून. जीवन जगत असताना काही लोकांना नमस्कार करू नये आणि काही लोकांना नमस्कार केल्याशिवाय राहू नये. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना काही लोकांना नमस्कार करायचा नाही, काही लोकांना राम राम घालायचा नाही, काही जवळ जरी आले तरी त्यांच्याकडे पाहून हात जोडायचा नाही, जवळून चालले तर खाकरायचं सुद्धा नाही, असं सुद्धा करायचं नाही. तो ह्या गल्लीने आला तर ह्या गल्लीने निघायचं. त्याने जर आपल्याला व्हॉट्सअपवर हाय पाठवलं, आपण इकडून बाय पाठवायचं. त्याला इकडून जय हरी सुद्धा म्हणायचं नाही. काही लोक नमस्कार घालण्यास पात्र नाहीत, लायक नाही. काही लोकांना नमस्कार घालू नका, धर्मशास्त्र सांगतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नमस्कार कोणाला घालू नये, तर 6-7 जण येतं त्यांना नमस्कार घालू नये. कोण आहेत 6-7 जण? धर्मशास्त्रकार सांगतात, दूरस्थम, जलमध्यस्थम, धावंतम, धनगर्वितम, क्रोधवंतम, मदोन्मत्तम, नमस्कारे अपिवर्जयेत. वा महाराज, या देशाला ऋषी मुनींनी आपल्या जीवनाचा वेळ ना वेळ खर्च करून, क्षण ना क्षण खर्च करून संस्कृत ज्ञानाचा ठेवा दिलाय. हे वाचलं पाहिजे महाराज. लयच गोड आहे. काय नुसती कानाची धनी फिटत. महाबळे रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर तुका म्हणे नमो हरीची आरा नमो हरीची आरा सर्व इच्छा पुरत हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री हनुमंत वर्णन या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे हनुमंताचं मारुतीरायाचं पवनसुताचं वर्णन करून मारुतीरायाला हनुमंताला म्हणजेच पवनसुताला वारंवार नमस्कार आजच्या अभंगात घालतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक म्हणून प्रसिद्ध असलेला मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये परमार्थाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा, परमार्थासाठी सदैव आतुर असलेला जिल्हा लातूर जिल्हा. या पुण्यपावन लातूर जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी हौसाने परमार्थ करणारा तालुका औसा तालुका. आणि औसा तालुक्यामध्ये अनेक गावं, त्या अनेक गावापैकी कधीही शेजाऱ्याच्या बांधाला बोगदा न पाडणारं गाव लोदगा गाव. आणि या पुण्यपावन लोदगा गावामध्ये आदर्श परिवार जाधव परिवार, आणि या जाधव परिवाराची आदर्श माता शारदाबाई शरद जाधव या माऊलीच्या शब्दाखातर माऊलीने आपल्या मुलाला किरण शरद जाधव किरणला सांगितलं, किरण आपले जुनं जे सरस्वतीचं मंदिर आहे आणि मारुतीरायाचं मंदिर आहे याची पुनर्जीर्णोद्धार झाला पाहिजे, पुनर्प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे, पुनर्मंदिर निर्मिती झाली पाहिजे आणि पुनर्कलशारोहण सोहळा झाला पाहिजे. आणि मग आईच्या शब्दाखातर किरण शेठ शरद जाधव यांनी सुंदर असं सरस्वती मातेचं मंदिर, सुंदरपैकी मारुतीरायाचं मंदिर, भगवान शिवाची शिवलिंगाची स्थापना, नंदिकेश्वराची स्थापना आणि अशी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, नवीन देखणं मंदिर बनवलंय. सुंदरपैकी कळश बलश बनवून त्याचा कलशारोहण सोहळा आणि त्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आली. ज्यांच्या आयोजनातून नियोजनातून आली आदरणीय किरण शेठचे मित्र असलेले आदरणीय धर्मभूषण हरिभक्तीपरायण किशोर महाराज जाधव आणि गावचं भूषण असलेले आमचे गोविंद महाराज लोदगेकर यांच्या आग्रहाखातर आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलाय. या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील आज सर्वच गायक, वादक, मृदंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार सर्वच उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. कीर्तनाच्या अगोदर आमचे गोविंद महाराजांनी सांगितलं की हे गाव सद्गुरू धोंडोपंत दादाच्या परंपरेनुसार परमार्थ करणारं गाव आहे. पण म्हणलं आता गोविंद महाराज माझं कीर्तन जर आपलं देहूकारानुसार, ते म्हणले ते तुमचं तुमच्याप्रमाणे, आमचं आमच्या असं आहे. कोणाच्या रानात कोणी आवत घालू नाही, दुसऱ्याच्या रानात आमची परंपरा आम्ही आपली जपू, तुमची देहूकाराची परंपरा तुम्ही आपले जपा. माझी कीर्तनाची परंपरा आमची देहूकारानुसार. आणि त्या निमित्ताने मग तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलाय. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आपल्या आईच्या शब्दाखातर किरण जाधव यांनी अतिशय सुंदर मंदिर बांधले. काय देखणं मंदिर आहे महाराज.
नुसतं पाहत राहावं बघा, अतिशय सुंदर. तुम्हाला मंदिरं जर नवीन मंदिरं जर पाहिजे असली तर पुणे जिल्ह्यात आता जे नवीन गड्यांनी बांधलेली मंदिर आहेत, खास बांधलेली मला सुंदर. त्याच्यानंतर जर मला कलाकृती पाहायला भेटली तिथं लोदग्या अतिशय सुंदर मंदिर बांधलंय आईच्या शब्दाखातर. आणि सरस्वतीचं मंदिर, बासर नंतर सरस्वतीचं मंदिर लवकर सापडत नाही. ज्याला बासरवरून एखादा निघाला आणि त्याला वाटलं की दर्शन घ्यायचे सरस्वती मातेचं तर त्याला लोदग्यालाच यावं लागणार. अतिशय सुंदर मूर्ती घडवलेली सरस्वती मातेची मी जवळून मूर्ती पाहिली. नंतर पवनसुत मारुतीरायाची मूर्ती बसवली, सुंदर मूर्ती आहे, काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. शिवलिंगाची स्थापना केली, नंदिकेश्वराची स्थापना केली. इथून पुढं जे जे कोणी लोदगा गावात या पंचकृषी जन्मतील या सगळ्या मंडळीला सरस्वतीची उपासना करण्यासाठी आता बाहेर जायची गरज राहिली नाही. इथंच सरस्वती ज्ञानाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे. इथंच उपासनेला स्वातंत्र्य किरण शेट्टी करून दिलं. आणि मारुतीरायाची हे बघा, हा योगायोग आहे. मारुती हे शक्तीचं दैवत आहे आणि सरस्वती माता हे ज्ञानाची देवता आहे. जीवन जगत असताना नुसतं ज्ञान असून चालत नाही, थोडी ताकद बी लागती. नुसती ताकद असून चालत नाही, ज्ञानही लागत. काहीकडे ताकद खूप, पैलवान काय बोलायचंय, पण ज्ञानच नाही. भावासंग भांडणं, गावासंग भांडणं, बांधवण भांडणं, काय गुडघ्यातच मेंदू ना म्हणायचा. ताकद खूप पण मेंदू गुडघ्या, कोणासंग भांडण. बर, म्हणून नुसती जीवनात ताकद असून चालत नाही, ज्ञान लागत. काहीकडे ज्ञान खूप पण ताकद नाही, उगे गळून गेलेले, उगे गळून गेलेले. ज्ञान खूप पण वारा आला तर उडून जाते. मला खूप ज्ञानी एसटी तर जगा बाईने तोंडात ठेवून दिली. असं नाही चालत, ज्ञानही लागत आणि ताकदही लागत. महाराज असं उग का आमच्या कोणी नादी लागत नाही असो. आणि म्हणून सगळ्या अंगाने माणूस परिपूर्ण लागतो. आमच्या किरण शेटनी ज्ञानाची देवता आणि शक्तीची देवता दोन्हीची स्थापना करून या भागाची एक मोठी टंचाई दूर केलेली की इथून पुढे ज्याला ज्ञान मिळवायचे त्याने या सरस्वती माते पुढे पदर पसरावा. ज्याला शक्तीची उपासना करायची त्याने मारुतीराया पुढे हे पदर पसरावा. किरण शेठचं आणखीन एक चांगलं योगदान आहे आपल्याला लातूरला, जो तुकोबरायांचा 375वा, ज्ञानोबरायाचा 750वा संपूर्ण लातूर जिल्हा एकत्र येऊन करणार आहे. किरण शेठने सांगितलं, जर सगळा लातूर जिल्हा आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचा उत्सव होत असत तर अन्नदानासाठी माझे 5 लाख रुपये मला टाळ्या वाजा असे. आणि 5 लाख तर घ्या, पण अजून काही कमी पडले तर मागा, कारण माझं नाव अंधार नाही किरण आहे म्हणले. किरण असल्यामुळे मला सगळा प्रकाश उजेड असं, अंधार नाही, अंधेरा कायम रहे शक्तिमान. आणि म्हणून मग किशोर महाराजाचा आग्रह की हे कीर्तन तुम्हाला करावं लागेल. आणि या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलाय. आपल्या लातूर जिल्ह्यातला सगळंच व्यासपीठ आज इथं उपलब्ध आहे. तुम्हा सर्व व्यासपीठांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी थोडक्यात सेवा आवडतो. विठ्ठल हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर हे रावणाची दाढी जाळी आपण घेतल्यापासून बाळकृष्ण महाराज मग धरून दाढीवर हात फिरायला लागले. रावणाचं आपलं नाही, गुरुजी आपलं नाही. आपण सद्गुणी माणसे. ऐका, आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय मारुतीरायाचं वर्णन करून त्या मारुतीरायाला वारंवार पुन्हा पुन्हा वेळोवेळा नमस्कार करतात. हनुमंत
महाबळी रावणाचे रावणाचे
हनुमंत महाबळे रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी,
हरिभक्तपरायण गजानन महाराज मुंडे आळंदी देवाची पाठीमागे ईश्वर गुरुजी किल्लारीकर. शंकर मोठे बसते कसले बसते कृपा
Yeah.
Radhe
आता उदार तू ज्ञानदेव तुकाराम